ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा आणि वचननामा एकत्रित जाहीर करण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये मेळावा घेऊन युतीची घोषणा करणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। उमेदवारी अर्ज भरण्याआधी मेळावा घेऊन युतीची घोषणा करण्याची शक्यता आहे। छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये प्रचाराची सांगता सभा सुद्धा एकत्रित घेऊन शक्ती प्रदर्शन इथे केलं जाईल। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीच्या जागा वाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आलेल्या आहेत अशी माहिती संजय राऊत यांनी दिली। आज या चर्चेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे असं देखील राऊत म्हणाले। तर त्यांचा पक्षच अंतिम टप्प्यामध्ये आहे। मुंबईकर ठाकरे बंधूंचा टप्प्याटप्प्याने कार्यक्रम करतील असा टोला नवनाथ बन यांनी लगावलाय। माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यामध्ये जागा वाटपा संदर्भातल्या ज्या चर्चा आहेत त्या अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत। मुंबई ही महत्त्वाची आहे। कालही आमची सविस्तर चर्चा झाली आणि बहुतेक आज ह्या चर्चेला पूर्णविराम मिळेल। उभाटा गट आणि मनसेची जागा वाटप हे अंतिम टप्प्यात आलेली आहे। खरं तर ज्यांचा पक्षच अंतिम टप्प्यात आलाय त्यांचं जागा वाटप अंतिम टप्प्यात असलं काय किंवा पहिल्या टप्प्यात असलं का त्यांनी काही फरक पडणार नाही। मुंबई महापालिकेत टप्प्याटप्प्यानं मनसेचा आणि उभाटा गटाचा कार्यक्रम करायचंय हे सर्वसामान्य मराठी माणसांनी आणि मुंबईकरांनी ठरवलंय। त्यामुळे संजयजी राऊत तुम्ही कितीही जागा वाटप अंतिम टप्प्यात आणलं तरी मुंबईकर यावेळेला टप्प्याने तुमचा कार्यक्रम करणार आहेत, कारण तुमचा पक्षच हा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे। आणि एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। धनंजय मुंडे यांनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी, धनंजय मुंडे यांनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतली। धनंजय मुंडे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि तिथे त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली आहे। त्याचा एक फोटो देखील आपल्या समोर आलाय। तर आज धनंजय मुंडेंनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतली। इथे माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट निघालेला आहे। जर माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद गेलं तर मग पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना ती संधी मिळणार का अशी चर्चा देखील आता सुरू झाली आहे। तर धनंजय मुंडेंनी आज अचानकपणे दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतलेली आहे। धनंजय मुंडेंनी अमित शहांची नेमकी भेट कशासाठी घेतली अशी चर्चा देखील आता नेमकी राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। तर धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड याला अटक झाल्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आलेला होता। त्यानंतर त्यांचं मंत्रिपद गेल्यानंतर धनंजय मुंडे पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी इच्छुक होते। माणिकराव कोकाटे यांना जर अटक झाली किंवा त्यांची आमदारकी गेली तर मात्र मंत्रिपद कोणाला, क्रीडा मंत्रिपद सध्या माणिकराव कोकाटे यांच्याकडे आहे। तर तिथे धनंजय मुंडे यांची वर्णी लागणार का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। त्यामध्ये धनंजय मुंडेंनी आज दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतली आहे। थेट आपण दिल्लीमध्ये जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद यांच्याकडे। प्रमोद, धनंजय मुंडेंनी अमित शहांची अचानक भेट का घेतली आहे? निखिला, खरं तर सकाळी 11 वाजताच्या दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी संसदेच्या कार्यालयामध्ये धनंजय मुंडे आलेले होते आणि त्यांनी अचानकपणे भेट घेतलेली आहे। नेमका त्यांच्या भेटीचा तपशील समोर आलेला नाही, पण महाराष्ट्रामध्ये ज्या मागच्या काही दिवसांपासून घडामोडी सुरू आहेत त्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवरती ही झालेली भेट अत्यंत महत्त्वाची असणार आहे। निखिला, साधारणतः 1 तास धनंजय मुंडे हे संसदेच्या कार्यालयामध्ये होते, म्हणजे संसदेच्या भवनाच्या परिसरामध्ये होते आणि त्यांनी आतमध्ये अमित शहा यांचं जे कार्यालय आहे संसदेमधील त्या ठिकाणी भेट घेतलेली आहे। त्याचा फोटो आपण TV9 मराठीवरती एक्सक्लुसिव्ह पद्धतीने दाखवत आहोत की कशा पद्धतीने या दोन प्रमुख नेत्यांची भेट झालेली आहे। खरं तर निखिला, महाराष्ट्रामध्ये माणिकराव कोकाटे यांच्यावरती सध्या अटकेची टांगती तलवार आहे। त्यांच्या आमदारकी रद्द होण्याची शक्यता आहे। त्या चर्चा सुरू असताना धनंजय मुंडे यांनी घेतलेली ही अमित शहांची भेट अत्यंत महत्त्वाची आहे असं म्हणावं लागणार आहे। दुसरा मुद्दा निखिला यातला हा महत्त्वाचा आहे की मागच्या वेळी जेव्हा धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला होता त्या राजीनाम्याच्या पूर्वी ते दिल्लीमध्ये अशाच पद्धतीने आलेले होते, अचानक पद्धतीने, आणि त्यांनी त्यावेळी केंद्रीय मंत्री
प्रल्हाद जोशी यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी भेटण्याचा प्रयत्न केला होता, पण तेव्हा त्यांच्या अमित शहा यांच्यासोबत भेट होऊ शकलेली नव्हती. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी आज नेमकं का भेट घेतलेली आहे, राज्यामध्ये ज्या पद्धतीनं घडामोडी राजकीय सुरू आहेत त्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती या भेटीचा नेमकं वेगवेगळे अर्थ निघत असताना आपल्याला बघायला मिळतंय. धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी कुठल्याही पद्धतीचा संवाद साधलेला नाहीये, त्यामुळं बघावं लागणार आहे की धनंजय मुंडेंनी भेटीचं कारण काय देत आहेत. वेगवेगळे कारण समोर येतात. धनंजय मुंडेंशी संपर्क साधण्याचा देखील आम्ही प्रयत्न केला, पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाहीये. त्यामुळे एका तासामध्ये अमित शहा यांना सोडून धनंजय मुंडे यांनी नेमकं आणखी कोणाची भेट घेतली का हेही बघावं लागणार आहे. पण अमित शहा जे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, धन्यवाद केंद्रामध्ये कोणाचं माहितीबद्दल. धनंजय मुंडेंनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतलेली आहे. भेट नेमकी कशासाठी, ज्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे.